ومن نعمره ننكسه في الخلق أفلا يعقلون وما علمناه الشعر وما ينبغي له إن هو إلا ذكر وقرآن مبين لينذر من كان حيا ويحق القول على الكافرين أولم يروا أنا خلقنا لهم مما عملت أيدينا أنعاما فهم لها مالكون وذللناها لهم فمنها ركوبهم ومنها يأكلون ولهم فيها منافع ومشارب أفلا يشكرون واتخذوا من دون الله آلهة لعلهم ينصرون لا يستطيعون نصرهم وهم لهم جند محضرون فلا يحزنك قولهم إنا نعلم ما يسرون وما يعلنون أولم ير الإنسان أنا خلقناه من نطفة فإذا هو خصيم مبين وضرب لنا مثلا ونسي خلقه قال من يحيي العظام وهي رميم قل يحييها الذي أنشأها أول مرة وهو بكل خلق عليم الذي جعل لكم من الشجر الأخضر نارا فإذا أنتم منه توقدون أوليس الذي خلق السماوات والأرض بقادر على أن يخلق مثلهم بلى وهو الخلاق العليم إنما أمره إذا أراد شيئا أن يقول له كن فيكون فسبحان الذي بيده ملكوت كل شيء وإليه ترجعون. आणि बहुतेक माणसांचं आयुष्य आम्ही वाढवून देतो तर रचनेत त्याला कुबडा बनवून टाकतो. काय हे दृश्य पाहूनही त्यांना अक्कल नाही आली? आम्ही आपल्या पैगंबराला कविता करणं शिकवलं नाही आणि हे ज्ञान त्यांच्या योग्यतेला शोभणारं नाही. त्यांना तर उपदेशपूर्ण गोष्टी सांगणारं कुराण आम्ही प्रदान केलं आहे, यासाठी की जो जिवंत असेल त्याला सचेत केलं जावं आणि इन्कार करणाऱ्या लोकांवर आमच्यातर्फे प्रमाण पूर्ण होण्याचा आदेश सिद्ध व्हावा. काय यांना हेही दिसत नाही की त्यांच्या आवश्यकतेकरता आम्ही 4 पायाच्या जनावरांना आपल्या हातांनी बनवून त्यांच्या ताब्यात दिलं आणि हे आता त्या जनावरांचे मालक बनून फिरतात आणि आम्ही या जनावरांना त्यांच्या पुढे विवश, लाचार, आज्ञाधारक बनवलं. काही वर सवारी करतात तर काही 4 पायाच्या जनावरांना ते खातातही. या 4 पायाच्या जनावरांमध्ये त्यांचे अनेक फायदे आहेत आणि पिण्याकरता दुधाचे घाट देखील. काय त्यांना समजत नाही? आमचे आभार का मानत नाहीत? तरीही त्यांनी अल्लाहच्या शिवाय दुसऱ्यांना उपास्य देव बनवलं, यासाठी की मदतीसाठी त्यांच्या कामी यावेत. हे काय त्यांची मदत करू शकतील? उलट त्यांच्या उपास्यांचं लष्कर आमच्या समोर त्यांच्या विरोधात आणलं जाईल. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं बोलणं ऐकून दुःखी होऊ नका. आम्ही जाणतो जे काही ते लपवतात आणि जे जाहीर करतात. काय मानवाला हे नाही माहीत की आम्ही त्याला पाण्याच्या टपकणाऱ्या थेंबापासून निर्माण केलं? आता मनुष्याची अवस्था अशी आहे की त्याच्या बोलण्यात भांडणाचा पैलू जाहीर आहे. आमच्यासाठी उदाहरणं वर्णन करू लागला आणि आपल्या निर्मितीला विसरला आणि म्हणू लागला की हाडं जेव्हा चूर्ण होऊन जातील मग त्याला कोण जिवंत करू शकेल? तुम्ही सांगा की ज्यानं पहिल्या वेळी त्याला निर्माण केलं तोच त्याला पुन्हा निर्माण करून दाखवेल आणि तो तर प्रत्येक प्रकारची निर्मिती बनवणं जाणतो. हे त्याच्या शक्ती सामर्थ्याचं निशाण आहे की तुमच्या आवश्यकतेकरता हिरव्या झाडामध्ये त्यानं आगीची विशेषता राखली, ज्याद्वारे तुम्ही आगीची ठिणगी प्राप्त करून घेऊ शकता. ज्यानं आकाशानं आणि जमिनीला निर्माण केलं, काय तो त्यांना नष्ट करून पुन्हा तसंच निर्माण करू शकत नाही? का नव्हे, तोच तर आहे जो सर्वात मोठा बनवणारा आणि महाज्ञानी आहे. ही त्याची शान आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचा फक्त इरादा करतो तेव्हा त्याचं हे म्हणणं पुरेसं असतं की कुन, अर्थात होऊन जा, आणि ती गोष्ट अस्तित्वात येते.
तेव्हा प्रत्येक ऐब दोषापासून पवित्र आहे तो अल्लाह, ज्याच्या हातात प्रत्येक चीज वस्तूची राजसत्ता आहे, आणि तुम्ही सर्वच्या सर्व त्याच्याचकडे परतवून आणले जाल.